नमस्कार मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना। या योजनेबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे। कोणकोणते डॉक्युमेंट्स इथे लागणार आहे, त्यानंतर या योजनेबद्दल डिटेलमध्ये माहिती पाहणार आहे। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर छत्रपती शिवाजी महाराज जी की शेतकरी योजना इथं सुरू करण्यात आलेली आहे, तर यामध्ये शेतकऱ्यांना आर्थिक पाठिंबा देणे या योजनेचे मेन उद्दिष्ट आहे। राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा जो काही लाभ आहे इथं मिळणार आहे, जे की शेतकऱ्यांना अर्थसहाय्य या योजनेच्या अंतर्गत दिले जाते। तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने हा जो अर्ज आहे ते करायचा आहे। तर या पोर्टलची लिंक सुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। त्यानंतर या योजनेचे जे काही मेन उद्दिष्ट आहे, राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून जे की छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे। तर यामध्ये राज्यातील शेतकऱ्यांना आत्महत्या रोखणे, तर भरपूर शेतकरी कर्जाच्या आहारी येऊन जे की इथं आत्महत्या करत होते, तर आत्महत्या रोखण्यासाठी जे की तुम्हाला ही योजना इथं सुरू करण्यात आलेली आहे। त्यानंतर संकट काळात शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे, तर या योजनेचे मेन उद्दिष्ट आहे। शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रोत्साहन करणे, या योजनेच्या अंतर्गत त्यांना कर्ज इथं देण्यात येते। राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचे नुकसान झाल्यास आर्थिक सहाय्य इथं देण्यात येते, जे की शेतकऱ्यांना आत्महत्या न रोखण्यासाठी या योजनेच्या अंतर्गत सर्व निधी त्यांना दिला जाते। त्यानंतर जे शेतकरी कर्ज फेडत नसेल अशा शेतकऱ्यांना 25% परत देण्यात येते। तर तुम्हाला जर तुम्ही कर्ज फेडत नसाल तर त्यामध्ये तुम्हाला सवलत सुद्धा देण्यात येते। कधी कधी कर्जमाफी सुद्धा या योजनेच्या अंतर्गत केली जाते। महाराष्ट्रामध्ये सुमारे 40 लाखपेक्षा जास्त शेतकऱ्यांना सातबारा कोरा करणार ही कर्जमाफी छत्रपती शिवाजी महाराज जी की कृषी सन्मान योजनेच्या म्हणून ओळखली जाते। तर भरपूर शेतकऱ्यांना अधिकही कर्ज आहेत, तर या योजनेच्या अंतर्गत कर्ज सुद्धा शेतकऱ्यांची इथं माफ केल्या जाते। तर योजनेचा जो काही शेतकऱ्यांना होणारा जो काही फायदा आहे, त्यामध्ये अवकाळी पाऊस आहे, अतिवृष्टी आहे, गारपीट आहे, चक्रीवादळ आहे। जर जे काही नैसर्गिक आपत्तीमुळे जे काही शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान होते, तर त्यामध्ये खरीप असो किंवा रब्बी असो, तर अशा शेतकऱ्यांना अर्थसहाय्य सुद्धा देण्यात येते। तर यामध्ये जे की भरपूर काही अटी आहेत, त्यानंतर कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते सुद्धा पाहणार आहेत। तर त्यामध्ये तुम्हाला तुमचं आधार कार्ड लागणार आहे, रेशन कार्ड लागणार आहे, रहिवासी दाखला, मोबाईल नंबर, ईमेल ID, उत्पन्नाचा दाखला, बँकेचा तपशील, 7/12/8 आणि पासपोर्ट फोटो जे की तुम्हाला इथं लागणार आहे। त्यानंतर पहिला जो टप्पा आहे जे की तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल, छत्रपती शिवाजी महाराज जे की शेतकरी सन्मान योजना या पोर्टलवरती जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे। तर तुम्हाला बेसिक माहिती भरायची आहे, तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, तुमचं गाव टाकायचं आहे, विलेज टाकायचं आहे, मॅरेज आहे अनमॅरेज आहे, डेट ऑफ बर्थ टाकायचा आहे, जमिनीचा तपशील तुम्हाला इथं भरायचा आहे। त्यानंतर तुम्ही अर्ज केल्याच्या नंतर तुम्हाला अर्ज मंजूर झाल्याच्या नंतर तुम्हाला SMS येईल। तर तुम्हाला तुमचं अप्रूव्ह झाल्याच्या नंतर तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत कर्ज सुद्धा देण्यात येईल। तर या योजनेच्या अंतर्गत जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे, फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही। ऑनलाईन पद्धतीने तुम्ही हा योजनेचा लाभ घेऊ शकता। तर आजच अर्ज करा। फॉर्म कशा प्रकारे भरायचा सर्व डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला व्हिडिओज अपलोड केलेले आहे, तर लगेच पहा। थँक्यू।